पुढचा मतदारसंघ आहे सिंदखेड राजा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत, त्यांच्या विरोधात कोण आहेत, आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। सिंदखेड राजा या मतदारसंघाची शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा होती। राजेंद्र शिंगणे हे अजित पवार गटामध्ये गेले होते, त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आणि तिकीट मिळवलं आणि तिथं आपण बघतोय की संभाव्य आमदार म्हणून राजेंद्र शिंगणे यांचं नाव इथं आपण बघतोय शिक्कामोर्तब झालेलं आहे। संभाव्य आमदार हे राजेंद्र शिंगणे असतील सिंदखेड राजाचे असं इथं दिसतंय। तर शशिकांत खेडेकर शिंदे गटाकडून निवडणूक लढत होते आणि त्यांना मात्र पराभवाला सामोरं जावं लागू शकतं। सिंदखेड राजा मतदारसंघ राजेंद्र शिंगणे इथून प्रतिनिधित्व करतायत आणि ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर सिंदखेड राजाचे नागरिक जे आहेत ते त्यांनाच इथं पसंती देत आहेत असं दिसतंय। पुतणीचं देखील त्यांच्या आव्हान त्यांच्या समोर होतं, तरी देखील सगळ्या आव्हानांवर मात करत राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली आणि इथं ते विजयी होतील असं सध्या तरी दिसतंय। त्यामुळे या बहुरंगी लढतीमध्ये राजेंद्र शिंगणे यांची विजयाची संभाव्य कारणं आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेऊयात। महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळालं, त्यामध्ये मैत्रीपूर्ण लढतीचं आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रथमच मैत्रीपूर्ण लढत सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये घेण्यात आली। यामध्ये शिवसेनेचे शशिकांत खेडेकर म्हणजे शिंदे सेनेचे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज कायंदे हे दोघं निवडणूक रिंगणात उभे होते आणि त्यांच्या विरोधामध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे जे नुकतेच अजितदादाकडून शरद पवार यांच्या गटामध्ये जाऊन त्यांनी उमेदवारी लढवली। यामध्ये काय झालं की आता या मतदारसंघामध्ये मताचं विभाजन झालं होतं आणि त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधामध्ये त्यांची सख्खी पुतणी गायत्री शिंगणेसुद्धा या निवडणुकीमध्ये उभी होती। त्यामुळे मतदानाच्या मध्ये विभाजन होऊन आता मतदानाच्या टक्केमध्ये जो टक्केवारी या निवडणुकीमध्ये मतदान झालं त्यामध्ये टक्केवारी वाढलेली आहे आणि यामध्ये राजेंद्र शिंगणे यांची सरशी दिसून येत आहे। म्हणजे याचा फायदा या तिन्ही उमेदवाराच्या मध्ये मतविभाजन झाल्यामुळे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना फायदा होणार असं चित्र